चुनावी जंग जीतने के लिए हर पैतरा इस्तेमाल करने वाले रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर, इन ठाकुर पिता पुत्रों ने जो गंदी राजनीति खेली है उसके बारे में जानकर आप भी हैरान रह जाओगे। गौरतलब है कि रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर की TIPL कंपनी द्वारा तक्का गांव से हनुमान मंदिर तक के रास्ते का काम किया जा रहा है। हालांकि चुनावी आचार संहिता से पहले इस काम को मंजूरी दी गई थी और काम की शुरुआत भी हुई थी, मगर चुनाव के दौरान इस काम को पूरा किया गया तो इसका क्रेडिट सुनील बेहरा को मिलेगा। इस डर से इस काम को ऐन चुनाव के बीच रोक दिया गया। हालांकि ये राजनीतिक षड्यंत्र था, ऐसा आरोप पूर्व पार्षद सुनील बेहरा ने लगाया है। आखिर क्या है पूरा मामला, आइए सुनते हैं सुनील बेहरा की जुबानी। आजचं इथे रोडचं काम चालू केलं आहे JMCच्या माध्यमातून। याचं कारण असं की काल शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांनी जवळजवळ 100 कार्यकर्ते घेऊन JMCच्या ऑफिसमध्ये जाऊन JMC कंपनीच्या ऑफिसला ताला लावण्याचं काम टक्क्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं। म्हणून आजचं हे रोडचं काम तातडीने ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने तातडीने चालू केलं। हाच रस्ता गेल्या 6 महिन्यापूर्वी ठाकूर इन्फ्रा कंपनीने केलेलं होतं, परंतु 6 महिन्यामध्ये ह्या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली होती आणि येथील लोकांना नाहक त्याचा फार त्रास होत होता। अतिशय लोकांना त्रास झाल्यामुळे काही नागरिक इथले आजारी पडले, परंतु ठाकूर इन्फ्रा कंपनी हे काम करायला तयार नव्हतं, कारण इलेक्शन पिरियड हे तोंडावर आलं होतं। त्याच्यामुळे हेतुपुरस्सर हे काम रखडून तसंच ठेवलं। आम्ही JMC कंपनीला आणि ठाकूर कंपनीला वारंवार विनंती करून सुद्धा हे काम त्यांनी केले नाही, परंतु ते बरेचसे लोक इथे या रोडच्या धुलीमुळे आजारी पडले। शेवटी नाविलाज असता मला काल स्थानिक नगरसेवक या नात्याने लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन माझ्या 3 उमेदवारांना निवडून दिले या प्रभागातून। म्हणून मी JMC कंपनीवर 100 कार्यकर्ते घेऊन धडक दिली आणि ऑफिस बंद करण्याची धमकी देऊन लॉक लावण्याचं कार्य केलं। म्हणून ठाकूर इन्फ्रा कंपनीला JMC कंपनी त्वरित अप्रोच होऊन हे काम तातडीने चालू करण्यास भाग पाडलं। परंतु त्यांच्या सुपरवायझर लोकांना मी आता इथे विचारलं की बाबा 4 महिने हे काम का बंद ठेवलं होतं, तर त्यांच्या सुपरवायझरांनी सांगितलं की आम्हाला आमच्या सेट लोकांनी म्हणजे प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर यांनी हे काम बंद ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं होतं। इलेक्शन नंतर हे काम करता आता काम करायचं नाही अशी त्यांना तंबी दिली होती, जेणेकरून सुनील बेहरा या इथे बदनाम होईल आणि सुनील बेहरा लोक मतं टाकणार नाही या उदात्त हेतूने हा रस्त्याचं काम इथे करत नव्हते। परंतु प्रभाग क्रमांक 9 मधली जनता सुशिक्षित आहे, इथे ठाकूर कंपनीचं काही चालणार नाही, भविष्यातही चालणार नाही, आजही चालणार नाही। त्यांनी त्यांची जागा या मतदारांनी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि यापुढेही या वार्डामध्ये असे कितीही उल्लंघना केल्या तरी कधी कोणाचं इथे चालणार नाही, कारण इथली जनता ही सुशिक्षित आहे आणि हे कुठल्याही आमिषाला बली पडणार नाही अशी मला खात्री आहे।